दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर काल आंदोलक आणि पोलीस पुन्हा एकदा आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं आणि यावेळी विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये चांगलीच झटापट झाली। यावेळी पोलिसांनी विद्यार्थ्यांवर पुन्हा एकदा सौम्य लाठीचार्ज केल्याचंही पाहायला मिळालेलं आहे। त्यामुळे काही काळ जंतर मंतरवर गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं होतं। मात्र सध्या परिस्थिती नियंत्रणामध्ये असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर काल आंदोलक आणि पोलीस पुन्हा आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं। यावेळी विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये चांगलीच झटापट झाली। यावेळी पोलिसांनी विद्यार्थ्यांवर पुन्हा सौम्य लाठीचार्ज केल्याचंही दृश्यांमध्ये दिसतंय। त्यामुळे काही काळ जंतर मंतरवर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। ये सारे पुलिस वालों को कोर्ट में घसीटेंगे सर, आप चिंता मत करिए। सबके नाम और फोटोज हैं हमारे पास, कलेक्ट कर रहे हैं हम, एक एक को कोर्ट में घसीटेंगे। जी जी, और मुझे थोड़ा बता दीजिए कौन कहाँ से आया है। एक करके करते। बिहार से कितने लोग हैं? झारखंड, यूपी, अच्छा ठीक है, समझ गया, मैं समझ गया। यूपी से बहुत सारे लोग हैं, समझ गया। एमपी, तर काल आंदोलक आणि पोलीस पुन्हा आमने-सामने आलेले होते आणि त्यानंतर आता जंतर मंतरवर अभिजित दिपके हे तिथल्या आंदोलकांसोबत संवाद साधताना दिसतायत। सध्याची परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे अशी देखील माहिती समोर आलेली आहे। मात्र काल काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं होतं। 20 तारखेला आंदोलकांवर लाठीचार्ज झालेला होता आणि त्यानंतर काल रात्री पुन्हा एकदा पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केलेला आहे।